झाला. पण असे काही किल्ले आहेत आतमध्ये, असं हे बघा, काही असं वेगळं वाटलं की ते बघण्याचा प्रयत्न करा तुम्ही. जसे आपण दुसरा एक व्यक्ती असतो तो म्हणजे हर्षद तांडेल, तो आपल्या नेहमी मेहनत करत असतो आणि ज्या प्रकारे आपण एक्सप्लोअर करतोय त्याच्या मागे आपला कॅमेरा पकडण्यासाठी ज्याची मदत लागते ते आपला हाच हर्षद तांडेल म्हणून आहे. त्याचे खूप खूप आभार. नमस्कार मित्रांनो, आज आपण पद्मदुर्ग किल्ला बघणार आहोत. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता आणि त्याच्यासोबतच एक दुसरा म्हणजे खंदेरी किल्ला बांधला होता. तो किल्ला पण आपण एक्सप्लोअर करणार आहोत. त्याआधी आपण पद्मदुर्ग किल्ल्यावर जाणार आहोत आणि कशा प्रकारे काय काय आपल्याला बघायचं आहे हे पण आपण तुम्हाला दाखवतो पुढील व्हिडिओमध्ये. चला. मित्रांनो, तुम्ही एंट्री केल्यानंतर आपल्या दोन्ही साईडला दोन असे वेगवेगळे किल्ले दिसतात आणि आल्यानंतर आपल्याला जो डाव्या साईडला आहे पहिला तो मुख्य दरवाजा आहे आणि उजव्या साईडला आहे तो पडीक दिसतोय तो पडकोट आहे. तो पण आपण एक्सप्लोर करणार आहोत. तुम्ही बघू शकता हा किल्ल्याचा काहीसा भाग आहे, ढासळलेला आहे. एवढा पण म्हणता येणार नाही कारण पाण्याचा जो जोर असतो त्यामुळे हा एवढा झिजलेला दिसतो. आणि इथून आपण आता जाणार आहोत मुख्य दरवाजातून आतमध्ये. मुख्य दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला दोन दिवट्या अशा दिसतात. दिवट्या ह्या कारणासाठी असतात की जे पहारेकरी उभे असतात ते थोडा वेळ थकले की त्यांच्या आरामासाठी केलेला असतो. हा प्रत्येक किल्ल्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. तर आतमध्ये थोडंसं एंट्री केल्यानंतर दोन्ही बाजूला दोन अशा पडलेल्या तोफा आहेत. माझं नाव आर्यन डवलेकर, मी इथं मुरुड कोळीवाड्यात राहतो. आम्ही आता किल्ल्यात आलेलो आहोत. या किल्ल्यामध्ये 3 तोफ आहे, 32 तोफ आहेत, 3 तलाव आहे आणि एक मंदिर आहे. आणि पूर्वेचा दरवाजा आहे त्याच्यावरती टॉयलेटचं पण असं टॉयलेट एकच आहे ना. आणि हे काय साईडला जे खाली ते पण टॉयलेट आहे. ते पण टॉयलेट आहे. तुम्हाला हे माहिती आहे का आर्टच्या खोल्या टाईप मध्ये बांधले? ते तोफ वगैरे गोले वगैरे ठेवण्यासाठी आहे. इमर्जन्सी जर लागली तर आपण हे करू शकतो. हो तिथे ते बघा. तिथे पण जाऊया. तत्पूर्वी आपण मित्रांनो आपल्याला जसं ज्या प्रकारे माहिती सांगितलं त्याप्रमाणे आपण सर्व ज्या ज्या ठिकाणी आहेत तिथे जाऊन आपण सर्व माहिती बघूया काय काय आहे कसं कसं आहे. किल्ल्यामध्ये 2 अशा छोट्या टॉयलेट्स आहेत, त्यातली ही एक आहे आणि एक वरच्या साईडला आहे. तर पहिली आपण ही बघूया. तर तुम्ही हा जरा कॅमेरा दाखवा आतमध्ये कशा प्रकारे आहे. आता मित्रांनो आपण आलेलो आहोत त्या किल्ल्याच्या नंतर आपण खालच्या साईडला इकडे पूर्वेच्या साईडला येणार. इकडे आपण बघण्यासाठी खूप छान आहे दृश्य. चला जर वरती बघूया. जसं की मित्राने मागाशी सांगितलं की 2 टॉयलेट बांधलेले आहेत इथे, त्यातला हा एक प्रकार झाला आणि दुसरा अजूनही दाखवतो. इथे आल्यानंतर आता एक ही 26 नंबरची तोफ आहे. जसं की आपल्याला मागाशी सांगितलं 32 टोटल तोफ आहेत, त्यातली एक 26 नंबरची ही तोफ. आणि ना इथे एक वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की हे असं भुयारी टाईपमध्ये आहे. आपण बघणार आहोत खालच्या साईडने कुठे असं काय मार्गाचं वगैरे काय दिसतंय का.
ह्या साईडने तुला दिसतोय का बघ, समजेल मग. कारण सांगितलं होतं, कारण कसं असतं, महाराजांनी जेवढे पण किल्ले बांधले होते तेवढ्या त्या किल्ल्यांना एक गुपित रस्ता असा ठेवला होता. त्यातला मला असं वाटतं की हा एक प्रकार असेल. आणि मी माझ्या म्हणण्यावरून सांगत नाही आहे, आपण जे वाचतो, जे काय इतिहासकाराने आपल्याला सांगितलं आहे ते आपण माहिती पुरवण्याचा प्रयत्न करतो. टॉयलेट आहे, त्यातला एक खालती पूर्व दरवाजाच्या अगोदर एक मोठं असं थोडंफार टॉयलेट आहे. आणि तिथून थोडं फिरून आल्यानंतर हे एक दुसरं टॉयलेट आहे. तुम्ही बघू शकता, एक माणूस उभा राहील तेवढा. तुम्हाला मी पाहिजे तर दाखवतो जाऊन कसा प्रकारे जाऊ शकतात. हे बघा, हे असं एक दुसरं एवढं म्हणजे त्या काळी एवढेच असतील. आणि जेवढा आहे एक माणूस जेवढा जाईल तेवढा पुरताच आहे, एवढाच आहे. असे हे 2 प्रशस्त असे टॉयलेट आपल्याला इथे पाहायला मिळतील त्या काळातले अजूनही. कारण कसं, हे आता इथे बघू शकतात तुम्ही, इथून बघा जे काय आहे ते इथून डायरेक्टली बाहेर, म्हणजे हा जो स्पॉट आहे इथून डायरेक्टली समुद्रमार्गे जाऊ शकतो. हे असं बनवले गेलं आहे. त्यांचं जवळ नाही घेतलंस ना, हे जे असे ते ह्या साईडला आणि ह्या साईडला कसं आहे, लांबून तिकडनं घे पाहिजे, म्हणजे कसे ह्या पडलेल्या आहेत ना. तर मित्रांनो, आता आपण इथून पूर्ण किल्ला फिरून झाल्यानंतर आपण आता पूर्व दरवाजाकडे आपण जाणार आहोत. हा दरवाजा पहिल्यापेक्षा प्रशस्त असा बघायला मिळतो, बघू शकतात. आणि इथे पण तसेच मोठमोठ्या दोन्ही साईडला मोठमोठ्या अशा दिवट्या आहेत. ह्या साईडला येण्याचा जो मार्ग आहे इथे तुम्ही बघू शकतात. महाराज काय करतात, जेव्हा म्हणजे जो किल्ला बांधतात, जलदुर्ग असू दे, गिरिदुर्ग असू दे किंवा कोणताही किल्ला असू द्या, किल्ल्यावर जेव्हा बांधतात, त्या किल्ल्यावर जेव्हा बांधतात तेव्हा दगडामध्ये जे चुन्याचा घाणा, आपण हा प्रकार माहिती असेल, चुन्याच्या घाण्यामध्ये गूळ मिसळतात, चुना मिसळतात. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं वेगळं प्रकार केलेला आहे. तुम्ही बघू शकतात, पूर्ण दगड हा झिजलेला आहे, पूर्ण दगड झिजलेला आहे. पण ह्याच्यामधला जो अजूनही 300-350 वर्ष होऊन पण हे जे मिक्सचर जो यूज केलेला आहे, जसे तसं आपल्याला अजून पाहायला मिळतो. ह्या साईडला पण अजून पूर्ण तसे आपल्याला बघायला मिळतो. दगड पूर्ण झिजलेला आहे. पूर्वीच्या किल्ल्याच्या पायथ्याशी खालच्या बाजूला इथे एक बोगदा टाईप मध्ये आहे. मला असं वाटतंय की वरती जर इनकेस असं पाणी बिणी साठत असेल तर ते पाणी येण्यासाठी असावं. ते बघू शकता, आपण ट्राय करतो जेवढं आतमध्ये कॅमेरा नेता येईल तेवढा आतमध्ये आपण नेण्याचा प्रयत्न करतोय. पण खूप आतमध्ये असं वाव, सुपर्ब, म्हणजे अजून हे आतमध्ये असं होल टाईपमध्ये आहे. आणि जशा प्रकारे आहेत, म्हणजे आपल्याला एक नवीन गोष्ट पाहण्यासारखी मिळाली. तर मित्रांनो, जसे किल्ल्यावर जेव्हा येतो ना आपण, तर असं काही वेगळं असं शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कधी काय होतं की आपण नुसता आता मुरुड किल्ला आहे, पद्मदुर्ग आपण आता पाहिला की असं वरवर फिरून घेतो, कारण चारी बाजूने असं गोल आहे. लोक असं तेच करतात, तटबंदी आहे, तटबंदी करणं पूर्ण फिरून घेतात, झालं, संपला किल्ला, संपला, बघून घ्यायला. पण असे काही गोल किल्ले आहेत आतमध्ये, असं हे बघा, काही असं वेगळं वाटलं की ते बघण्याचा प्रयत्न करा तुम्ही. आतमध्ये आल्यानंतर आपण आता जात आहोत थेट 3 पाण्याच्या टाक्या आहेत, त्या टाक्यांवर जात आहोत आपण आता.
तर मित्रांनो, आता ह्या पाण्याच्या टाक्या ज्या बनतात यामध्ये म्हणजे चारी बाजूनी पाणी खारं आहे आणि त्या खारे पाण्यामध्ये आपल्याला हे गोड पाण्याच्या 3 टाक्या अशा वेगवेगळ्या पाहायला मिळतात. तर ह्या ज्या टाक्या ज्या निर्माण झालेल्या आहेत, हा जो दगड आहे जो यूज केलेला आहे पूर्ण चारी बाजूला ती तटबंदी बांधलेली आहे. त्या तटबंदीचा जो दगड आहे जसा जसा काढतात, काय घाई करत नाहीत, असं चौकोनी वगैरे जसा दगड काढतात आणि तसाच दगड हा बांधतात आणि मग हा जो खड्डा निर्माण होतो त्या प्रकारे तिथून मग गोड्या पाण्याचा टाका तयार होतो. अशा ह्या वेगवेगळ्या अशा 3 टाक्या आहेत. आणि त्या साईडला पाण्या टाकीच्या बाजूला तिकडे पुढे एक आहे, ते आपल्याला पाहायला मिळेल स्टोरेज रूम बोलतात. त्या प्रकारे प्रत्येक ठिकाणी आहे. ही झाली. मागे हर्षद एक या तटबंदीच्या खालती पण आहे, हे एक आहे. तर मित्रांनो, आता आपण मुख्य दरवाज्यातून बाहेर पडून थेट पडकोट किल्ल्याकडे जाणार आहोत आपण. पद्मदुर्गाच्या मुख्य दरवाज्यातून बाहेर पडल्यानंतर समोर पडकोट लागतो. त्या पडकोटकडे आपण चाललेलो आहोत. त्यापूर्वी इथे बाजूला आपल्याला पाहायला मिळतात भग्न अवस्थेत पडलेल्या त्या तोफा आहेत. तिथे आपण पुढे आल्यानंतर कोटेश्वरी आई देवीचं मंदिर आहे. बघू शकता तुम्ही. व्हिडिओ बघून कसा वाटला नक्की सांगा आणि जेवढं शक्य होईल तेवढं आणि जेवढी जी माहिती माझ्यापर्यंत आली आणि जो मी इतिहास वाचण्याचा प्रयत्न केला त्या प्रकारे मला माहिती समजली ते मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केले आहे. तरी पण काय चुकून वेगळं काय सांगितलं असेल तर मला क्षमा करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.